काल दिनांक 25 जून 2026 ला डीजी रंगारी यांनी मुंबई येथील मंत्रालयात महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेतर्फे महिला व बाल कल्याण मंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनामध्ये म्हटले आहे की सरकारने लाडके बहीण योजना सुरू करून 1,500 रुपये मानधन देत आहे, परंतु नोव्हेंबर पासून महिलांना मानधन मिळत नाही। 80 लाख महिला वंचित ठेवण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे कोणी केवायसीचा फॉर्म भरला नाही तर कोणाच्या जिल्ह्याचा पत्ता बदललेला आहे, त्यामुळे त्यांचे पैसे बंद करण्यात आले आहेत। आपण मानधनापासून वंचित ठेवलेले आहेत। सरकारने मुद्दाम लिंक बंद करून ठेवली आहे, म्हणून महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या माध्यमातून केवायसीची लिंक सुरू ठेवावी, तसंच पुन्हा केवायसी लिंक सुरू करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, तसेच त्यांच्या मानधनातून वाढ करण्यात यावे, अशा निवेदनामध्ये पत्रात म्हटलेले आहे। या प्रसंगी निवेदन देताना महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेचे संस्थापक डीजी रंगारी व पत्रकार संजीव भांबोरे या प्रसंगी उपस्थित होते। मी संस्थापक डीजी रंगारी, संस्थापक महामाया महिला सामाजिक न्याय संघटना। मी मंत्रालयाच्या समोर उभा आहे। या ठिकाणी महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेने एक मंत्रालयाला महिला व बालकल्याण विकास मंत्री मुंबई यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। कारण की लाडकी बहीण योजना जी आहे ते उत्कर्षा महिलांना ते 1,500 रुपये नोव्हेंबरपासून मिळत नाही आहे। त्याचं कारण असं आहे की काहींची केवायसी तुटलेली आहे आणि काहींची केवायसीमध्ये काही फॉल्ट आलेला आहे आणि असे विविध कारणे सांगून त्यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे आणि म्हणून केवायसीची लिंकसुद्धा मंत्रालयाने बंद केलेली आहे। म्हणून ती केवायसीची लिंक सुरू करण्यात यावी आणि मानधनात वाढ करण्यात यावी आणि ते थांबलेले जे पैसे आहेत ते देण्यात यावी, याकरता आम्ही मंत्रालयामध्ये आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। माझी विनंती राहील की मंत्री महोदयाला की लाडकी बहीण योजनेच्या पुस्तक या महिला वंचित आहेत त्यांना आपण आमच्या या महामाया महिला सामाजिक न्याय संघटनेच्या ज्या अर्ज आहेत त्या अर्जाचा आपण विचार करावा ही विनंती।